मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील हुरकवडी येथील श्री तुळजाभवानी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यात्रेच्या पहिल्या दिवशी नव्याने आणलेल्या तुळजाभवानी देवीच्या चांदीच्या मुकुटाची गावागावातून वाजत गाजत सूरसनईच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली। दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये पहाटेपासून धार्मिक विधिवत स्नान, पूजा अर्चा, अभिषेक, आरती, पालखी बांधण्याचे कार्यक्रम, परडी आणि पोत पूजन, महापूजा, दुपारी गावातील महिला मंडळाच्या वतीने देवीच्या गाण्याचा कार्यक्रमाबरोबर सायंकाळी 5 ते 7 पर्यंत देवीची पालखीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। आटपाडी तालुक्यातील पिंपरी येथील श्रीनाथ सूरसनईच्या वाद्याच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढून नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला। तर या वर्षीच्या महाप्रसादाचे मानकरी माजी सैनिक भिकाजी सिद्धू कदम, फौजी मनोज भिकाजी कदम आणि फौजी अक्षय भिकाजी कदम यांच्या परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे नेटके नियोजन करण्यात आले होते। रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। रात्री 10 वाजता जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर पलटण वडगाव येथील भजनी मंडळांच्या देवीच्या गाण्याचा कार्यक्रम पार पडला। यात्रेच्या तिसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता पलटण तालुक्यातील राजाळे येथील श्री जानाई सांप्रदायिक भारुड मंडळाचा भारुडी सोंगांचा बहारदार असा कार्यक्रम पार पडला। यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य मनीषा फडतरे, खटाव पंचायत समिती सदस्य मनोज भैया देशमुख, माजी परिषद सदस्य डॉक्टर विवेक देशमुख, बाजार समितीचे माजी उपसभापती संभाजीराव फडतरे, सातारच्या नगरसेविका वनिता शिंदे, प्रतापराव देशमुख, सोमनाथ साठे, प्राध्यापक डॉक्टर संजय क्षीरसागर, आनंदराव मांडवे, गणेश चव्हाण, बाबा देशमुख, जगदीश देशमुख, सूरज देशमुख, निवृत्ती PSI अशोक माने आदी मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या। उपस्थित मान्यवरांचे स्वागत देवस्थानच्या वतीने करण्यात आले। सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार छगन कदम यांनी मानले। कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांबरोबर ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता।
माझ्या राजाने सुहरा सिंहासन यावरी बसलं कोण रे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।